महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे मटण पाय ग्रेव्ही. त्यासाठी बारीक कांदा चिरून घेतला आहे, टमाटा बारीक घेतला आहे चिरून, हिरवं वाटण करून घेतलं आहे. याच्यात ओलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं हिरवं वाटण करून घेतलं आहे. आणि इथे अर्धा किलो मटण आणि बकराचे 4 पाय घेतले. पाय स्वच्छ करून आणताना मार्केट जिथून विकत घेतात तिथूनच स्वच्छ करून दिले जातात. मी घरी आल्यावर 2 ते 3-4 पाण्याने स्वच्छ केलं. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. इथं मी कुकरचा पण ठेवला आहे. आता आपण तेल घालूया. आता आपण कांदा घालूया. हे आणि शिजून घेऊया, नंतर मसाल्याची फोडणी द्यायची. जेवण मटण बनवायचं आणि आधी शिजवून घ्यायचं. आणि म्हणजे मसाला न घातलेला. कांदा छान परतून घेऊया. तुम्हाला सर पाय नसेल वापरायचे, तुम्ही नुसतं मटणही घालू शकता. मटणाची भाजी करू शकता. मी मटण आणि पाय दोन्ही वापरते. कांदा लाल होऊ दे. त्यानंतर टमाटा घालू. टमाटा घातल्यानंतर आपण हिरवं वाटण घालूया. हिरवं वाटण फोडणीला ओलं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे मटणाच्या फोडणीला नक्की घालायचं. छान चव येते. ज्या आणि जर तुम्हाला म्हणून द्यायचं असेल तर ते पेताना खूप छान लागतं. असं दिसतं. मीठ थोडं कमीच घातलं तरी चालेल, कारण आपल्याला मसाल्यात मीठ टाकायचं. मसाला मीठ टाकताना यात किती मीठ आहे ते बघा. मी मग मसाला टाकतो. याला तेल सुटोपर्यंत परतून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं तेल सुटोपर्यंत फोडणी परतली आपली. आता आपण मटण घालून घेऊया त्याच्यामध्ये. तुम्ही हवे असेल तर नुसते पाय करू शकता. मी दोन्ही एकत्र घातले.
आता आपण चारही बाजूने पूर्ण परतवून घ्यायचं त्याला. मसाला चारही बाजून लागा गेला पाहिजे. सो हळद घालूया. आणि चार बाजूने परतून घेऊया. हिरवं मटण नेहमी मटणाच्या भाजीला घालावं, छान लागतं. मी जेव्हा पण मटण बनवते हिरवं वाटण नक्की असतं. ओलं खोबरं, आलं, लसूण आणि याला स्वतःचं पाणी वळूपर्यंत थांबूया आणि तोपर्यंत झाकण ठेवा 5-1 मिनटं. इथे मटणाला स्वतःचं पाणी वळलं. 5 ते 7 मिनटं लागतात पाणी वळायला. आता आपण यात उकळतं पाणी घालूया. उकळतं पाणी घालूया. पाणी शक्यतो उकळतं झालं. तुम्हाला जर कुकरला काढायचं असेल तर 8 ते 10 शिट्ट्या काढा. आणि जर पातेल्यात टाकायचं असेल तर 2-2.5 तास तरी नक्कीच लागते. मी पातेल्यात टाकते त्यामुळे मी हे 2 ते 2.5 तासानंतर बघणार. कुकरला घ्यायचं असेल तर 8 ते 10 शिट्ट्या नक्की काढा. आता हे आपण तुम्ही बघू शकता. इथे मी शिजत टाकलंय, उकळतं पाणी घातलंय. आता आपण 2 ते 2.5 तासानंतर बघूया. तुम्ही बघू शकता इथे आपले पाय आणि मटण दोन्ही शिजून तयार आहे. हे शिजायला स्लो गॅसवर शिजायला कंप्लीट 2 ते 2.5 तास लागले. स्लो गॅसवर टाकलं तर हे छान होतं किंवा जरासंही छान होतं. तुम्हाला कुकरमध्ये काढायचं असेल तुम्ही काढू शकता, बट मी पातेल्यात काढलं स्लो गॅसवर. अतिशय छान शिजून झाले. अशा प्रकारे हे मांस जेव्हा बाजूला निघतं त्यावेळेस पूर्ण नळी शिजली. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मी तेल तापत ठेवलं. तेल तापून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला.
कारण आपण आधी मिरची पावडर टाकणार आहोत, ती जळू नये म्हणून तेल तापून गॅस बंद करायचं आहे. नंतर आपण मिरची पावडर घालणार आहोत, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. नंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. गॅस बंदच ठेवा, तेल फक्त तापून घेऊ. घरगुती गरम मसाला टाकला आणि घरगुती लाल तिखट टाकलं. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. हे मी काळा मसाल्याचं वाटण घालते. काळा मसाल्याचं वाटण कसं करायचं हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं किंवा पूर्ण व्हिडिओ काळा मसाल्याच्या वाटणावर आहे एक, तुम्ही इथं बघू शकता. काळ्या वाटणामध्ये 20 मिनटं स्लो गॅसवर 20 मिनटं कांदा भाजून घ्यायचा तवा ठेवून. नंतर सुकं खोबरं, धणे, खडे मसाले हे सगळं तळून घ्यायचं आणि मग खसखस, आलं, लसूण, खोबरं हे सगळं दळून घ्यायचं. जो तुम्हाला नंतर बनवायचं असेल, आधी व्हिडिओ मी टाकलाच आहे पण तरी एकदा सांगते. स्लो गॅसवर तवा ठेवायचा आहे. तव्यामध्ये उभा कांदा चिरायचा आहे. उभा कांदा चिरल्यानंतर त्याच्यामध्ये उभा कांदा चिरल्यानंतर ब्राऊन कलरचा कांदा होईपर्यंत भाजायचा आहे स्लो गॅसवर. नंतर तो काढून घ्यायचा. नंतर सुके खोबरे, खडे मसाले, धने, आखे धने किंवा धण्याची पावडर असेल तरी चालेल, अशा पद्धतीचा मसाला बनवून घ्यायचा आणि त्याचं वाटण तयार करायचं. कोथिंबीर, खसखस, आलं, लसूण हे सगळं. आता आपण वाटण इथं टाकलं आहे, ते परतून घेऊया. वाटणात तेल सुटू असतं परतावं. तेल सुटू असतं वाटण परतून घेऊ. तुम्ही बघू शकता इथं मसाल्याने तेल सोडलं आहे. एक 5-1 मिनटं तरी लागतं मसाल्याने तेल सोडायला. आता आपण याची जी ग्रेव्ही किंवा जी आळणी सूप आहे आपण यात थोडंसं टाकूया, जेणेकरून मसाले आणि एकजीव. मसाल्यांचे एकजीव होईल. मसाले आणि मटण याची वेगळी चव नाही लागणार, एकजीव दिसती किंवा एकजीव होती म्हणून याच्यात थोडीशी ग्रेव्ही वतायची आणि छान परतू द्यायचे. त्याच्यानंतर हा मसाला आपल्याला मटणाच्या ह्याच्यात ओतायचं आहे, जेव्हा आपण मटण शिजवलं. मटण आता आहे याच्यात होईल. असा मसाला याच्यात ओतायचा आहे. आणि खूप आल्हाद हलवायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण याच्यात मसाला काढलेला आहे, ज्यात आपण मटण शिजवून ठेवलं होतं. आता हे एकजीव होऊन 5 ते 7 मिनिट याला उकळू द्यायचे. नंतर बघू 5 ते 7 मिनिट उकळल्यानंतर याला छान तरी येईल. तुम्ही बघू शकता इथं ग्रेव्ही दाट होण्यासाठी मी थोड्याशा फुटाण्याची डाळ आणि बाजरी भाजून घेतली. फुटाण्याची डाळ आणि बाजरी भाजून घेतली. तुम्हाला हवं असेल तर मी याची कणी बनवून लावणार आहे. तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता, अन्यथा स्किप केली तरी चालेल. तुम्ही बघू शकता इथे आपली पाया ग्रेव्ही
पाया मटण ग्रेव्ही तयार आहे. अशा पद्धतीने भाजी रेडी आहे. अतिशय सुंदर तरी आली आणि ग्रेव्ही छान घट्ट दाटसर झाली. ही तुम्ही भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. गरम गरम भातासोबत छान लागतं. अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे. ही आपण आता प्लेटमध्ये काढूया. तुम्ही बघू शकता इथे आपलं मटण पाया ग्रेव्ही तयार आहे. अशा पद्धतीने एकदा ही ग्रेव्ही नक्की बनवून बघा. भात आहे, पोळ्या आहे, हे पूर्ण जेवण आपलं रेडी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.